क्लिनिकमध्ये येणाऱ्या अनेक मदर्सचा हा प्रश्न असतो की बाळ आता मोठं झालंय तर ब्रेस्टफिडिंग स्टॉप कसं करावं. तर ब्रेस्टफिडिंग स्टॉप करणं हे प्रत्येक आई आणि प्रत्येक बाळ यांच्यासाठी वेगवेगळं असू शकतं. अकॉर्डिंग टू WHO अप टू 6 मंथ एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करणं गरजेचं आहे. 6 मंथ टू 12 मंथ पर्यंत ब्रेस्ट फिडिंग सोबतच कॉम्प्लिमेंटरी फूड देणं गरजेचं आहे. 1 वर्ष ते 2 वर्षापर्यंत बाळाला मदर मिल्क सोबतच तुम्ही ॲनिमल मिल्क म्हणजे काउज मिल्क देखील देऊ शकता. अशा वेळी फिडिंग स्टॉप करताना तुम्ही डे टाइम फिडिंग पासून सुरुवात करू शकता. जर डे टाइम मध्ये तुम्ही 5 ते 6 वेळा फिडिंग करत असाल तर अशा वेळेला तुम्ही डे टाइम मध्ये 3 ते 4 वेळा फिडिंग करा. म्हणजे याच्यामध्ये 2 ते 3 फिडिंग हे स्किप करत चला. तर अशा वेळी ब्रेस्ट फिडिंगला सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही गाईचं दूध देऊ शकता किंवा सेमी सॉलिड फूड देखील देऊ शकता. डे टाइम मध्ये मुलं फार ऍक्टिव्ह असतात, खेळण्यामध्ये बिझी असतात, शिवाय फूड एक्सप्लोरेशन मध्ये त्यांचा जास्त कल असतो. डे टाइम फिडिंग बंद करणं हे फार इझी असतं ॲज कम्पेअर्ड टू नाईट टाइम फिडिंग. नाईट टाइम फिडिंग बंद करण्यासाठी तुम्ही बाळाला झोपतानाच्या आधीचं जे काही फूड सेशन आहे त्याच्यामध्ये दुधापासून बनलेली रव्याची खीर, दूध चपाती किंवा गाईचं दूध हे त्याला ऑफर करू शकता. त्यामुळे बाळाचं पोट भरलेलं राहील आणि दुधाची मागणी थोडीफार तरी कमी होईल. याशिवाय बाळाने रात्री ब्रेस्ट फिडिंग जर का डिमांड केली तर त्याला तुम्ही गाईचं दूध ऑफर करू शकता. यासाठी तुम्ही ग्लास किंवा सिपरचा वापर करू शकता. याशिवाय तुम्ही बाळाला त्याचे ग्रँडपेरेंट्स किंवा त्याचे बाबा यांच्या बाजूला झोपवा. त्यामुळे त्याची ब्रेस्ट फिडिंगची डिमांड ही कमी होते. काही वेळा बाळ फारच चिडचिड करतात आणि ब्रेस्ट फिडिंगच हवंय म्हणून डिमांड करतात. तर अशा वेळेला तुम्ही त्यांना पहिले पाणी ऑफर करा आणि त्याच्यानंतरच त्यांना ब्रेस्ट फिडिंग द्या. त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग ड्युरेशन हळूहळू कमी करता येईल. आणि सगळ्यात शेवटी ब्रेस्ट फिडिंग हे बाळाला एक सूदिंग इफेक्ट आणि कम्फर्ट झोन देतं. त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग स्टॉप करणं ही एक सडन प्रोसेस नसून एक ग्रॅज्युअल प्रोसेस असली पाहिजे. यामुळे आई आणि बाळ या दोघांनाही अडॅप्ट करणे इझी होईल.